नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आज नोटरी संदर्भात एक नवीन माहिती देण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. एक जे आहे की मला तुम्हाला सांगायचं की गिफ्ट डीड जे आहे ते आपण करू शकत नाही. कारण गिफ्ट डीड जे आहे ते कंपल्सरी रजिस्टर करणं गरजेचं आहे ॲज पर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टनुसार. कारण समजा आता मला एखादा माझा फ्लॅट आहे आणि मला गिफ्ट करायचा आहे माझ्या नवऱ्याला, तर त्यासाठी मला रजिस्टर डॉक्युमेंट करावं लागेल. त्यासाठी मी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर गिफ्ट डीड नाही करू शकत, कारण ती इमूव्हेबल प्रॉपर्टी आहे आणि आय हॅव टू रजिस्टर दॅट डॉक्युमेंट. त्यामुळं गिफ्ट डीड जे आहे ते नोटरी करू शकत नाही. कोणतंही गिफ्ट डीड आलं तर गिफ्ट डीड नोटरी करू नका. हां, पण कोणती अमाऊंट असेल आणि ती अमाऊंट मला गिफ्ट करायची असेल कुणाला, तर ते मी नोटरी करू शकते. समजा मला एक ठराविक 1 करोड रुपये मला माझ्या नवऱ्याला द्यायचे आहेत, तर ते मी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर गिफ्ट डीड करू शकते. म्हणजे कितीही जरी रक्कम असली तरी ते गिफ्ट डीड नोटराईज करू शकते. कारण कॅश जी आहे कॅश मी गिफ्ट डीड करू शकते आणि ते नोटराईज ॲग्रीमेंट आपण करू शकतो. म्हणजे एखादं कॅशचं गिफ्ट डीड आहे 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आणि ते आपण नोटरी करू शकतो. पण इमूव्हेबल प्रॉपर्टी किंवा दुसऱ्या कोणत्या प्रॉपर्टीचं आपण नोटरी करू शकत नाही गिफ्ट डीड. ते कंपल्सरी रजिस्टर करावं लागतं. त्यामुळं गिफ्ट डीड नोटरी करू नका. थँक्यू, बाय.